कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात प्रयत्न करत असतो. काहीतरी ध्येय ठेवून तो नक्की चालत असतो. आणि मग खेळाडू जर असतील ते तर आपल्या ध्येयासाठी झपाटलेले असतात आणि सातत्य राखून सतत काहीतरी प्रावीण्य मिळवणं असं एकच स्वप्न बघत ते एका खेळाडूचं जीवन जगत असतात. अशाच एका खेळाडूचा किस्सा आज तुमच्या हृदयापर्यंत. खेळाडूचं नाव आहे आंद्रे आगासी. जुलै महिना हा महिना उजाडला की ज्यांना खेळामध्ये काही आवड आहे, जे स्पोर्ट्समन आहेत, त्यांना विम्बल्डनची स्पर्धा ही नक्की आठवते. आता ह्या विम्बल्डनमध्ये गाजलेले खेळाडू आंद्रे आगासी, मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, बोरिस बेकर यांच्या मॅचेस तुम्ही आम्ही किती आवडीने बघायचो. आता अर्थात स्पोर्ट्स ज्यांना आवडतं त्या यादीतले भरपूर लोक असतात आणि तसेच लॉंग टेनिस बघण्यासाठी मुद्दाम वेळ काढणारे वेगळे रसिक पण असतात. तो भाग बाजूला ठेवूया आपण. आंद्रे आगासी आणि बोरिस बेकर यांच्या कितीतरी मॅचेस आपण बघितल्या. किंवा बोरिस बेकरच्या विरुद्ध कोणीही असो, त्याची जी भेदू न शकणारी सर्व्हिस जबरदस्त. म्हणजे ही सर्व्हिस कशी भेदायची हा विचार करता करता मॅच संपलेली असायची आणि बोरिस बेकर जिंकलेला असायचा. असाच त्यांनी लागोपाठ 3 मॅचेस आंद्रा आगासीला हरवलं. आता आंद्रे आगासी हा अमेरिकन टेनिसपटू, बोरिस बेकर जर्मनीचा टेनिसपटू, वर्ल्ड चॅम्पियन. आंद्रे आगासी विचार करत राहिला की सलग 3 मॅचेस आपण या बोरिस बेकरकडनं हारतोय. काय नक्की आपण कुठे कमी पडतोय, असं म्हणून त्यांनी सर्वप्रथम स्वतःचा अभ्यास केला. त्यानंतर याच अभ्यासाचा एक भाग म्हणून बोरिस बेकरच्या सर्व्हिस इतक्या मोठ्या प्रमाणात आपण भेदूच शकत नाही आहे, इतकी अभेद्य सर्व्हिस हा कसा करतो आणि आपल्या लक्षात कसं येत नाही हा प्रश्न त्याला सतावत होता. म्हणून मग त्यांनी बोरिस बेकरच्या मॅचेसची, सर्व्हिसची व्हिडिओ क्लिप्स बघायला सुरुवात केली. आता ह्या व्हिडिओ क्लिप्स, कॅसेट्स बघताना, बारकाईनं निरीक्षण करताना या आंद्रे आगासीच्या लक्षात आलं की बोरिस बेकर ज्या दिशेने सर्व्हिस करणार असेल त्याच्याही न कळत त्याची जीभ त्याच्या मुखातून त्या दिशेला बाहेर येते. आणि धिस मायन्यूट ऑब्झर्वेशन हॅज डन अ लॉट ऑफ थिंग्स फॉर आंद्रे आगासी. मग त्यांनी बोरिस बेकरशी नंतर जेव्हा मॅच झाली तेव्हा तो फॉर्म्युला लक्षात ठेवला आणि त्याच्या जिभेकडे लक्ष ठेवत त्याची जी अभेद्य सर्व्हिस वाटायची ती तो भेदण्यात यशस्वी झाला. त्या सर्व्हिस शॉटला तो रिटर्न शॉट लगावू लागला. परंतु कोणत्याही खेळामध्ये थोडीशी चौकस बुद्धी पण वापरावी लागते. तशीच आंद्रे आगासीने आपल्याला जास्तीत जास्त मॅचेस याच्यासोबत जिंकायच्यात आणि आपल्याला काय समजलं आहे हे त्याला समजू नये म्हणून मुद्दाम पण काही चुका कधीकधी केल्या, पण कोणतीही मॅच हातून जाऊ दिली नाही. आणि सलग 9 वेळा आंद्रे आगासीने
बोरिस बेकरवर मात केली. बोरिस बेकर एक मॅच हरला, दुसरी हरला, तिसरी हरल्यावर तो घरी जाऊन सांगायला लागला, बहुतेक आंद्रे आगासी हा अंतर्ज्ञानी झालेला आहे, तो माझं मन वाचू लागलेला आहे असं मला वाटतं. पण हे बोलताना सुद्धा बोरिस बेकरच्या कधीही लक्षात आलं नाही की नक्की आंद्रे आगासीने काय अभ्यास केला आहे. यथावकाश जेव्हा हे दोघं निवृत्त झाले, पहा हे सिक्रेट कधीपर्यंत ठेवावं लागतं असं, हे दोघं जेव्हा निवृत्त झाले त्या खेळांमधून आणि त्यानंतर एका मुलाखतीत आणि त्यानंतर प्रत्यक्ष भेटूनसुद्धा आंद्रे आगासीनी या बोरिस बेकरला ही गोष्ट सांगितली, तेव्हा बोरिस बेकरच्या लक्षात आलं की आपली जीभ आपल्या न कळत ज्या दिशेने आपण सर्व्हिस करणार आहोत त्या दिशेला वळायची आणि हा आपला वीक पॉईंट. कळत न कळत घडलेली ॲक्ट ही आगासीनी बारीक निरीक्षण करून लक्षात ठेवली आणि सलग 9 वेळा आपला पराभव केला. हे समजल्यावर बोरिस बेकरला सुद्धा तसं पाहिलं तर हसू आवरेना. तात्पर्य, आंद्रे आगासी हा अपयशाने खचून नाही गेला, अपयश का येतंय याच्या खोलाशी गेला. म्हणजेच त्याने अभ्यास केला आणि ध्यास घेतला, याच्यापुढं मला बोरिस बेकरकडून हरायचं नाही आहे, हा ध्यास, त्याच्यावर मला मात करायचीच आहे. आणि या दोन्ही गोष्टी एकत्र जुळून आल्यानंतर स्वतःचा आत्मविश्वास त्यांनी इतका अबाधित ठेवला आणि यशाचं शिखर गाठत आंद्रे आगासीने या बोरिस बेकरला सलग 9 वेळा मॅचमध्ये हरवलं आहे. मित्रांनो, अशा या छोट्या मोठ्या गोष्टीतनं आपण फक्त जे घ्यायचं ते नक्की घ्यायचं आहे. स्पोर्ट्समन असो, कलाकार असो, अगर क्षेत्र कोणतंही असो, फेल्युअरनी तुम्ही गांगरून नाही जायचं आहे. तो फेल्युअर का आला, यू हॅव टू स्टडी. आणि जे काही ठरवलं आहे स्वप्न, जो काही ध्यास घेतला आहे, तो ध्यास कधीच सोडायचा नाही आहे. कॉन्फिडन्स लेवल यू हॅव टू इन्क्रीज इट. आणि मग ध्यास, अभ्यास आणि प्रचंड वाढवलेला आत्मविश्वास, यश फारसं दूर नाही राहत. मग चला, यशस्वी होण्यासाठी असे काही छोटे छोटे मंत्र असतात ना, त्याचा उपयोग आपल्याला रोजच्या मानवी जीवनात सुद्धा करता येतो. आणि करिअरच्या दृष्टिकोनातनं, स्पोर्ट्स करिअर असो, ॲकॅडमिक करिअर असो, किंवा तुमच्या नवीन नवीन नोकरीतलं एखादं तुमचं स्वप्न असो समोर दिसणारं, याच्यासाठी अभ्यास पाहिजे, ध्यास पाहिजे आणि आत्मविश्वास कधीही कमी न होणारा पाहिजे. आशा करतो मित्रांनो, अशा काही गोष्टींमुळं नक्कीच काहीतरी लोकांना प्रेरणा नक्की मिळेल आणि लोक कामाला लागतील. लोकांची स्वप्न अशा छोट्या छोट्या गोष्टी जर अंमलात आणल्या जीवनात तर नक्कीच पूर्ण होतात, याचा मला विश्वास आहे. हाच विश्वास तुमच्या मनी पण असावा, तुमचा आत्मविश्वास कधीही कमी न व्हावा. अभ्यास जो चालू आहे तुमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला गती मिळावी, अभ्यासात प्रगती व्हावी, खोलात जाऊन तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं ही तुम्हाला सवय लागावी. आणि ध्यास घेतल्याशिवाय कोणतंही स्वप्न साकार होऊ शकत नाही, हे मात्र नक्की कधीही विसरायचं नाही आहे. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि जास्तीत जास्त तरुणांना हा व्हिडिओ शेअर करण्यात यावा, हीच नम्र विनंती करतो. चलतो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कहाणीसह. काहीतरी सांगून जाणारी एक गोष्ट घेऊन थोड्याच वेळात मी येतो आहे. तोपर्यंत नक्की वाट पाहाल. आजचा दिवस आपल्याला आनंदात जावो, याच माझ्या नेहमीच सदिच्छा.